नमस्कार लाडक्या बहिणींनो, सध्या राज्यातील महिलांमध्ये एकच चर्चा आहे, लाडकी बहीण योजनेच्या मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याची। अनेक जणी विचारतायत की आम्हाला आधी पैसे मिळाले होते, मग आताच का रखडले? आम्ही अपात्र तर झालो नाही ना? की सरकारने ही योजना थांबवली? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण स्पष्टपणे समजून घेणार आहोत। मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता अजून एकाही महिलेच्या खात्यात जमा झालेला नाही, त्यामुळे मलाच पैसे का आले नाहीत हा विचार मनातून काढून टाका आणि तुम्ही अपात्र झाला आहात असंही समजू नका। सध्या वितरणाची प्रक्रिया तांत्रिक कारणांमुळे आणि निधीच्या नियोजनामुळे थोडी लांबली आहे। महिला व बालविकास विभागाने लाभार्थ्यांची यादी आणि निधीची मागणी आधीच सादर केली आहे, त्यामुळे तुमचं नाव यादीत असेल तर तुम्हाला पैसे मिळणारच आहेत। आता तुम्ही म्हणाल की अजून GR आलेला नाही, मग पैसे कसे येणार? तर इथेच महत्त्वाचा मुद्दा आहे। दरवेळी नवीन GR लागतोच असं नाही। जर विभागाकडे आधीच शिल्लक निधी असेल तर सरकार थेट DBT द्वारे पैसे जमा करू शकतं। सध्या मिळणाऱ्या माहितीनुसार लवकरच विभागाकडून मोठी अपडेट येऊ शकते आणि सर्वात आधी मार्च महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे। एप्रिलचा हप्ता त्यानंतर किंवा मे महिन्याच्या सुरुवातीला मिळू शकतो किंवा मार्च आणि एप्रिलचे 3000 रुपये एकत्रित दिले जाऊ शकतात। सोशल मीडियावर अनेक अफवा फिरत आहेत की योजना बंद होणार, पण त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका। सरकारने या योजनेसाठी पुढील वर्षासाठी मोठा निधी मंजूर केला आहे, म्हणजेच योजना सुरूच राहणार आहे। फक्त वितरण प्रक्रियेमध्ये उशीर होत आहे। थोडक्यात सांगायचं तर पुढचे काही दिवस खूप महत्त्वाचे आहेत। तुमच्या मोबाईलवर कधीही पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो। तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळाले आहेत हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही माहिती इतर बहिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांचाही गैरसमज दूर होईल। अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।